सोनाली परिवार आणि श्री सुवर्ण गोपाळ अकोलकर यांच्या उपस्थितीमध्ये आणि आपण सर्वांचे या सोनाली परिवार मध्ये सर्वांचे कुटुंबाच्या वतीने हार्दिक स्वागत। आपण या ठिकाणी आज 75वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत आणि आपला हा राष्ट्रीय ध्वज या ठिकाणी फडकवण्यात येणार आहे आणि ज्यांच्या हस्ते हा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येणार आहे ते म्हणजे आपल्या आमचे वरिष्ठ असे तुकार कर्णिक यांच्या हस्ते हा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येणार आहे आणि आपण सर्वांनी सावधानमध्ये उभं राहून आपण या राष्ट्रीय ध्वज फडकवल्याच्या नंतर आपण सलामी देऊन आणि मग सावधानमध्ये उभं राहून आपण राष्ट्रीय ध्वज म्हणायचं। तुकार कर्णिक यांना विनंती करू त्याने यावर याच्याने राष्ट्रीय ध्वज फडकवायचा। सोनाली केबल की भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारत माता की भारत माता की। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा। जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, वंदे मातरम। हॅलो या ठिकाणी आपला हा राष्ट्रीय ध्वज फडकून झालेला आहे आणि या ठिकाणी तुकार कर्णिक हे दोन शब्द आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी बोलणार आहे त्यांना मी विनंती करू त्यांनी दोन शब्द बोलावे। अध्यापक आलेल्या सर्व प्रजासत्ताक सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आपला देश 1947 साली स्वतंत्र झाला आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला आणि त्याच्यानंतर 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो त्याबद्दल मी तुम्हाला दोन शब्द सांगतो। कारण 15 ऑगस्टला जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला तेव्हा जे काही इंग्रजांचे नियम आणि कायदे कानून होते तेच चालू होते, ते काय बदलले गेले नव्हते लगेच। त्यामुळे त्याच्याकरता पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक कमिटी बसवली आणि त्या कमिटीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिथं कमिटीचे मेन अध्यक्ष होते आणि त्यांनी एक वेगळा संविधान तयार केलं आणि ते 26 जानेवारी रोजी करण्यात आलेलं आहे। त्याकरता आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आणि त्याच्या आधी आपण जे काही नियम आणि कायदे कानून होते ते इंग्रजांचे जे होते तेच वापरत होतो। त्याच्यानंतर 26 जानेवारीला आपले नियम आणि कायदे कानून चालू झालेले आहेत त्याकरता। त्यामुळे आपण हा 26 जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो। त्यामुळे सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। हां, त्याचबरोबर भारतीय सुवर्ण अमरकर सोनाली केबल विजन प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन यांचे आणि माननीय स्वाती सुवर्ण अमरकर सोनाली केबलच्या ज्या डायरेक्टर आहेत त्यांचे पण मी आभार मानतो की त्यांच्यामुळे आज हा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा आणि झेंडा फडकवण्याचा मान मला मिळाला, त्याबद्दल मी सगळ्यांचा त्या दोघांचे आभारी आहे आणि त्याचबरोबर माझ्या सगळ्या सोनाली परिवारचेही मी आभारी आहे। गेल्या वर्षभरात आपले काही जणांचे
घरातल्या परिवाराचे काही जणांचे सदस्य वारले गेले, जसे शशिकांतचे वडील वारले गेले, सुनीलची आजी वारली गेलेली आहे, त्याच्यानंतर अब्दुलची आई वारली गेलेली आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो की एक मिनिटाकरता आपण शोकसभा ठेवायची आहे, कारण ते आपल्या परिवारचे सदस्य आहे आणि सरांनी कधी आपल्याला वेगळं ठेवलेलं नाही आहे. सोनाली परिवारतर्फे सगळ्यांना विनंती आहे की एक मिनिटाची शोकसभा ठेवायची आहे. सगळ्यांनी शांत उभं राहायचं आहे. धन्यवाद. आणि सुवर्ण सरांनी एक सगळं ठरवलेलं आहे की हा एक परिवार आहे, कोणी वेगळा नाही आहे याच्यात. तर आज आपल्या परिवारपैकी कोणाच्या घरात काही दुर्घटना घडली आहे तर त्याकरता सगळ्यांनी त्याच्याकरता शोकसभा ही आयोजित केली होती. त्याचबरोबर यापुढेही अशी शोकसभा किंवा कार्यक्रम जेव्हा होईल तेव्हा त्या लोकांची हे केली जाईल. तर 26 जानेवारी आज प्रजासत्ताक दिनानिमित्त याच्यात आपले बरेचसे जवान पण शहीद झालेले आहेत, त्यांना पण आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. आणि सोनाली परिवार आणि सोनाली केबलच्या कृपेने आज फक्त आपलाच परिवार नाही चालत आहे, तर बरेचसे केबल ऑपरेटर आहेत, जवळजवळ 400 केबल ऑपरेटर आहेत, त्यांचा पण परिवार चालतोय. त्यांच्याबरोबर त्यांचे पण मी आभार मानतो की त्या सगळ्यांचे त्यांच्या कृपेने आपण सगळे इथे आहोत. आणि केबल ऑपरेटर आहेत त्यामुळे सोनाली केबल चालते. आणि त्याबरोबर मी आज 26 जानेवारीच्या निमित्ताने सर्व प्रेक्षकांचेही आभार मानतो जे सोनालीशी इतकी वर्ष निगडीत आहेत. आणि माझे 2 शब्द इथेच पूर्ण करतो. पुन्हा एकदा माननीय सुवर्ण अमनकर जे सोनाली केबलचे चेअरमॅन आहेत आणि माननीय स्वाती सुवर्ण अमनकर या कंपनीचे डायरेक्टर आहेत, या सगळ्यांचे आभार मानून इथेच माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.